एकनाथ शेंडगे असतील, भुजबळ साहेब असतील, ह्या सर्वांनी, ह्या ओबीसी नेत्यांनी त्यांना साथ दिली। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की त्यांचे मेळावे मोठ्या प्रमाणात होतात आणि ही काळाची गरज आहे असं मला वाटते। कारण आज जर आम्ही जागं झालो नाही किंवा आज आम्ही संघर्ष केला नाही, आतापर्यंत जे गेल्या 6-7 महिन्यामध्ये घडलेलं आहे, कुणबीमधून जे ओबीसी दाखले काढलेले आहेत, यामुळं या ओबीसी बांधवांमध्ये खूप मोठी संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे आणि ही शासनानं लवकरात लवकर दूर करणं गरजेचं आहे। कारण जरांगे पाटील सांगतायत की आमचे 57 लाख दाखले काढून तयार आहेत, त्याचबरोबर ते सांगतात की आम्ही आता उर्वरित 20% आहे ते आम्ही सगळे सोयऱ्यांच्यामध्ये GR काढून घेतोय। म्हणजे जनतेला जोपर्यंत शासन प्रामुख्यानं मग सर्व पक्षीय असेल, यामध्ये आज ओबीसी बांधव एकत्र आलाय, पक्षाचे जोडे बाहेर ठेवून आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी आज रस्त्यावर उतरणार आहे। पश्चिम महाराष्ट्रामधला हा पहिलाच मेळावा असेल, तो अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण या ठिकाणी नियोजन करत आहोत। आमच्या प्रामुख्यानं ज्या मागण्या आहेत त्या 57 लाख कुणबी नोंदी ज्या त्वरित आहेत रद्द कराव्यात, त्याचबरोबर 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली न्यायालयीन शिंदे समिती बरखास्त करावी, खाडाखोड करून बोगस नोंदी केलेले अधिकारी कर्मचारी प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी, सगळे सोयरे अध्यादेश अंमलबजावणी करू नये, कुणबीकरणाच्या माध्यमातून ओबीसीमध्ये घुसखोरी त्वरित थांबवावी, जातनिहाय जनगणना तातडीने करण्यात यावी, त्याचबरोबर विधानसभा लोकसभेसाठी ओबीसींना प्रतिनिधित्व द्यावं, क्रिमिलियरची अट रद्द करावी, ओबीसी प्रवर्गाची शासकीय नोकरी भरती अनुशेष तातडीने भरावा, त्याचबरोबर पंचायत राज आरक्षण संदर्भात शासनाने न्यायालयात विनंती करून तात्काळ सुनावणीसाठी आग्रह धरावा आणि पंचायत राज आरक्षण लवकर मिळावे, त्याचबरोबर ओबीसी महामंडळ व महाज्योतीला 1000 कोटी अनुदान द्यावे, जिल्हानिहाय ओबीसी वसतिगृह बांधण्यात यावी, तसेच वसतिगृहाशिवाय राहिलेल्या मुलांना दरमहा 10,000 रुपये निर्वाह भत्ता द्यावा, त्याचबरोबर लिंगायत समाजातील ज्या पोट जाती आहेत त्या ओबीसीचा दाखला GR दुरुस्त करून त्वरित ओबीसीचे दाखले त्यांना देण्यात यावे। अशा आमच्या ज्या मागण्या आहेत त्यातून मी सांगली जिल्ह्यातील असेल, सातारा जिल्हा असेल, कराड जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल किंवा सोलापूर जिल्हा असेल, ह्या सर्व पश्चिम महाराष्ट्रातल्या ह्या 4-5 जिल्ह्यामधील सर्व जे ओबीसी बांधव आहेत, मग सगळे विविध जातीतले आहेत, साळी माळी कोळी तेली सनगर धनगर परीट जात आहे, आमचा मुस्लिम ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात आहे, ह्या सर्वांनी जी आम्हाला ताकद दिलेली आहे अजूनही ताकदीनं त्यांनी बाहेर पडणं गरजेचं आहे असं मला वाटतंय।